श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीला नंबर 257। सुखी जोग नायकाची दुःख निवृत्ती। सर्वज्ञ फेरफटका करून परत आले होते तेवढ्यात सुखी जोगनायक आले। सर्वज्ञांना दंडते घातली व पायावर डोके ठेवून नमस्कार केला। पायवणी घेतली, डोक्यावर पायवणी शिंपडली। मग त्याने सांगितले, जी ताप गेला जी, मी शांत झालो जी, जळत होतो। सर्वज्ञांनी विचारले, नायका का जळत होते, कशामुळे एवढा तुम्हाला मानसिक श्रम आला? त्याने सांगितले, जी मी आंध्र प्रदेशात गेलो, तेथे सर्व बाबतीत मला सुख स्वास्थ्य लाभले व पुष्कळ द्रव्यही कमावले। बैलावर द्रव्याच्या गोणी भरून येत होतो, नौकर बैल हाकत चालत होता, मी स्वतःसाठी मागे राहिलो, तेवढ्यात तो द्रव्यासह बैल घेऊन फरार झाला जी। मग काही थोडेफार दागिने होते ते विकून वडील मुलाला दुकान टाकून त्यावर बसविले। काही दिवसात तोही मेला। त्याच भांडवलावर लहान मुलाला दुकान टाकून बसवले, तोही मेला। राहिली पत्नी, तीही मेली। असा फारच दुःखी झालो जी। नेहमी देवळात जात असतो तरी तेथे जाऊनही सुख समाधान नाही। पुराण ऐकण्यासाठी जातो, संत महंत संन्यासांजवळ बसतो, पण माझे सर्व दुःख गेले, मला कुठेच सुख समाधान लाभले नाही जी। असा अखंड जळतच होतो जी। सर्वज्ञांजवळ आलो आणि आपले दर्शन होता क्षणीच माझे सर्व दुःख गेले जी व शांत झालो जी। सर्वज्ञांनी म्हटले, द्रव्यनाश, पत्नी व परिवाराचा विरह हे तिन्ही पुरुषाकडून सहन न होणारे दुःख आहे नायका। आमच्या जवळ ज्या वेळी तुम्हाला यावेसे वाटले त्या वेळी येत जा। यावर त्याने सांगितले, आता आपल्या जवळच येत जाईन जी। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।